सर्वांना नमस्कार. जय भीम. आज 24 मार्च 2025. आजच्याच दिवशी 6 वर्षापूर्वी या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व वंचित, बहुजन, भटके, विमुक्त, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक ज्यांना या देशातल्या ब्राह्मणवादी भांडवलशाही व्यवस्थेनं हजारो वर्षापासून ज्यांचं इथं शोषण करण्याचं काम केलेलं आहे, संविधान लागू झालं असताना सुद्धा ज्यांना त्यांच्या संविधानिक हक्क अधिकारापासून आजपर्यंत वंचित ठेवलेलं आहे, अशा करोडो लोकांना त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी, आपल्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी, संविधानिक अधिकार मजबूत करण्यासाठी आजच्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली. आज वंचित बहुजन आघाडीचा 6वा वर्धापन दिवस आहे. त्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत असताना मी आपल्याला एवढंच सांगेल की आज महाराष्ट्राची, देशाची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती अतिशय भयंकर आहे, अतिशय बिकट आहे. एक माणसाला सुद्धा या ब्राह्मणवादाच्या, भांडवलशाहीच्या कचाट्यातून बाहेर काढणं आज प्रचंड अवघड होऊन बसलं असताना, म्हणजेच एकाही मतदाराला या प्रस्थापित राजकीय पक्षापासून बाजूला करणं हे आज किती कठीण झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मतदाराला भाजपाच्या, काँग्रेसच्या विळख्यातून बाहेर काढणं म्हणजे एखाद्या सिंहाच्या जबड्यातून मांस बाहेर काढण्यासारखं आहे. आणि तरी सुद्धा आज वंचित बहुजन आघाडीनं लाखो मतदारांचा विश्वास जिंकलेला आहे आणि या विश्वासाच्या आधारावर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांना, भारतीय संविधानाला अपेक्षित एक मोठी राजकीय सामाजिक क्रांती ही नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात नक्की होईल असा आपल्या लाखो करोडो लोकांना विश्वास आहे. याच निमित्तानं मी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीला जॉईन करा, वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनात सहभागी व्हा. जय भीम, जय संविधान.